सिद्धू, या गोधडीला आमच्या सर्वांचा हातभार लागलेला आहे। मी आणि सुमित्राने जरी शिवली असली ना, तरी सर्व देशमुखांचे मौसूत उबदार कपडे या गोधडीत वापरलेले। तू अमेरिकेला एकटा असलास ना, तर या गोधडीकडे बघ, आपलं अख्खं कुटुंब तुझ्या सोबत आहे असं वाटेल तुला। आठवण येते तुम्हा सगळ्यांची। अमेरिकेत येण्याचा इतका हट्ट, ते स्वप्न तर पूर्ण झालं, पण असं वाटतंय तुम्हा सगळ्यांनी माझ्यासोबत इथे असायला हवं। बैवाजी म्हणाली, या गोधडीत प्रत्येकाच्या कपड्याचा तुकडा लावलाय। खरंच तिला जवळ घेतलं की सगळ्या देशमुखांना मिठी मारल्यासारखं वाटतं। राख्याचा फोन। बोल रे राख्या, काय झालं? अहो सिद्धू भाऊ, आपल्या घरी गेलतो, पण काही गडबड वाटते बरं का मला। अरे काय झालं सांग ना। अहो सिद्धू भाऊ, ते बापू काकांचे मित्र आलेत ना घरी, ते काय मला ठीक नाही वाटत बघा तुम्ही। अरे राख्या ऐक ना, मला नीट समजेल असं सांग ना प्लीज। हो सिद्धू भाऊ, हे बघा मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो। मी आपल्या गुळपोळीत गेलो, नक्कीच काहीतरी सिरियस असणार। बरं झालं तू सांगितलंस, थँक्यू सो मच। अरे बस का सिद्धू भाऊ, तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी? हा बरं ऐक ना, तू गोकुळ निवासवर लक्ष ठेव। हो हो सिद्धू भाऊ, मला घरातलं कोणी काही सांगणार नाही, कारण इथे मला टेन्शन येऊ नये म्हणून। हो हो मी ठेवतो लक्ष। हे घे। पल्लू काकी, हे घाटे कोणीतरी वेगळेच वाटतात, तुम्हाला नाही वाटत का असं? अगं ते बापू काकांचे मित्र आहेत ना। तेच तर, बापू काकांचे मित्र नाही वाटत आहेत ते। हं? त्या सगळ्या काहीतरी लपवत आहे। आता काय सांगायचं हिला? तुम्हाला नाही वाटत का असं? असं का करतील त्या? तुम्ही सुद्धा काहीतरी लपवताय का? का तुम्ही सगळ्यांनीच ठरवलंय मला काही सांगायचं नाही? नाही ग। नक्की असं काही नाहीये ना जे तुम्हा सगळ्यांना माहिती आणि मला नाही? असं काहीही नाहीये अदिती। तुला बरं वाटत नाहीये ना, त्यासाठी आलोय ना आपण ऑफिस मधनं घरी। हो मग चल ये, आराम कर, झोप थोडा वेळ शांत। अदितीला घाटेंचा चांगलाच संशय आलाय। हे घाटे कोण आहेत ते समजायलाच हवं। कोण शोधून काढेल? युवराज? हा, युवराज माहिती काढू शकतो। बाळ छान आहे। किती कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? आम्ही मस्त। नमा ऐक ना, बापू काकांचे कोणी मित्र आहेत का बिल्डर घाटे म्हणून? मुंबईत राहतात,
जरा नीट आठव ना. नाही ना, मला वाटलंच होतं. अदिती काय झालं? युवराज ऐक ना, हे बिल्डर घाटे म्हणून आहेत, त्यांची जरा माहिती काढतोस का? हो मी बघतो, पण आता फोन ठेवते. तुला जसं काही समजेल तसं लगेच मला कळव. हो मी कळवतो. बाय. मग लॅपटॉप कुठे? पयू आजींशी बोलायला हवं. त्या माझ्यापासून काहीच लपवणार नाही. बरं वाटतंय का आता? बस झालं आता. चेपू दे ग, आईचे पाय चेपल्याचं पुण्य कमवू दे. अगं पण तुम्ही माझी चुकीची फळ भोगताय, त्याचं काय? असं का बोलतीयस तू? अदितीशी काहीच बोलायचं नाहीये, तिला काहीच सांगायचं नाहीये. अदितीशी काहीच बोलायचं नाही, तिला काहीच सांगायचं नाही. काय सांगितलं होतं? नानी काकी, काय झालं? काही सांगायचंय का तुम्हाला? हो. काय? काय नाही. कुठे काय? काहीच नाही. चल मी येते. नानी काकी, नानी काकी ऐका ना, मी कुणाला काहीच नाही सांगणार. प्लीज मला सांगा ना काय ते. अगं अदिती, खरंच काय नाही. ओ गॉड, या अदितीशी काय बोलतायत? काही गोंधळ नको घालायला. मोठ्या बाई, मोठ्या बाई. काय झालं नानी? काही हवंय का? अहो मी ना ते काहीतरी करायला आले होते, पण काय करायला आले होते तेच विसरले. अहो तुमचं शिलाईचं काम. हो काय? हो, त्या मोरे काकूंचं ब्लाऊज द्यायचं ना तुम्हाला. हा 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 हा, आठवलं आठवलं आठवलं. थँक्यू. आलेच मी. अदिती बेबी, काय हवंय का तुला? नाही ते रत्ना, खरं तेच बोलते मी. असं काही नाहीये. असंच आहे. मी जर सह्या केल्या नसत्या तर घर गेलं नसतं आपलं. रत्ना, खरंच खरंच तोंड कुठे लपवायचं झालंय मला. माझ्यामुळे सगळ्या घरावर ही परिस्थिती आलीय. असं काही नाहीये. आणि मला सांग, मुद्दाम केलंस का तू हे? नाही नाही ना. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. असं कसं विसरू? अगं तरी मी सगळ्यांना सांगत होते की माझ्या नावावर काही करू नका. माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली, त्याचं काय करायचं? बयो, नको ग जास्त विचार करू. हे बघ, आपली राहायची खायची आभाळ नाही होणार. हाडाचे शेतकरी आहोत आपण, हो ना? आम्ही सगळे पुन्हा शेतात उतरू, घर नव्यानं पुन्हा उभं करू. पण आपलं हे घर आपल्या हातून गेलं, त्याचं काय? पण आपलं घर त्या घाटेच्या घशात गेलं म्हणून काय झालं? अगं हे बघ, राहायला माझं घर आहे ना. आणि पुन्हा सगळे एकत्र येऊ आणि या गोकुळ निवासपेक्षा मोठं घर बांधू आपण. आपलं गोकुळ निवास तर गेलं ना. हे बघ, आपण सगळे एकत्र असलो ना की जिथे असू तिथे गोकुळ निवास आपल्या सोबत असेल.
कोण आहे बाहेर? आले रे गं. बापरे, अदितीने ऐकलं की काय? काय चाललंय? झालं का जेवण? आदिती, सगळं व्यवस्थित आहे ना घरी? सेठला पण समजलं की काय? आदिती, मी काय विचारतोय? हा सगळं ठीक आहे इकडे. सगळे एकदम मस्त आहेत. टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. अदिती, अदिती, तू माझं एकदा ऐकून घे. हे बघ, मला बोलायचंय तुझ्याशी. अदिती, अदिती, उघड ना दार. ते रत्नाक्का आल्यात, मी नंतर फोन करते तुला. आदिती, ऐक ना, मला सांग ना, सगळं ठीक आहे ना घरी? हो सेठ, मी नंतर फोन करते तुला. चल बाय. अदिती, उघड ना दार. ए अदिती, हे बघ अदिती, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं. मला काहीच बोलायचं नाहीये. अगं हे बघ, तू ऐकून घे. हे सगळं तुला आम्ही हा बोल युवराज. अदिती, घाटेबद्दल मी माहिती काढली. एक मिनिट थांब. हा बोल. शरद घाटे हा एक कॉन्ट्रॅक्टर आहे. तो मुंबईमध्ये वेगवेगळ्या बिल्डरच्या हाताखाली काम करतो. मिलिंद सरांकडे पण त्याने मुंबईला 2 प्रोजेक्ट केले. काय? कोणासोबत? अदिती, तुझे डॅड मिलिंद सर. डॅड? काय ग आदिती? हा, काय झालं? कोणाचा फोन होता? घाटे आणि डॅड एकमेकांना ओळखतात. हा नमा. हॅलो नमा. हा कशी आहेस ग? हो, तिथे आत रेंज नव्हती ना. सगळ्या आहोत आम्ही. ही बघ, नानी पण आहे. ए हाय नमा, कशी आहेस? इकडे कधी येणार आहे? नानी, आता ती लवकर नाही येणार आपल्या इथे नमा. आत्ताच येऊन गेले ना, आणि आता लवकर ते फिरायला पण जाणार आहेत. काय मग, न्यूलीवेड्स झाली का सगळी तयारी? कधी निघताय हनीमूनला? परवा निघू आम्ही. हॅपी जर्नी. त्या त्याच्या घरात कोणी आहे का नाही? कुठे गेलेत सगळे? हे असं कोण ओरडतंय? नाही, कोणी नाही. अगं कोणी नाही, हा घाटे हाका मारतोय. चहा द्या.
एक साधा चहा द्यायला सुद्धा माणूस नाहीये का? हा घाटे कोण नानी काकी? अहो ते बापूंचे मित्र आहेत, राहायला आलेत ना इथे, मोठे बिल्डर आहेत. एवढा उशीर काय? हो आले तिथे राहायला आणि बसलेत आमच्या डोक्यावर. चला जावई बापू आपण नंतर बोलूया. हा नमा, मी तुला नंतर फोन करते. हा बाय. हा असं पटकन फोन ठेवला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड. नानी अगं का बोललीस तू? नमा आणि जावई बापू तिथे काळजी करत राहतील म्हणून आम्ही लपवून ठेवतोय आणि तू आपली सांगत सुटलीस. माझं काय चुकलं ताई? या अर्चनाला विचारा, हिनेच पाठांतर करून घेतलेलं माझं. हो ना ग? आणि नमा आणि युवराजला सांगायचं नाही याचा उल्लेख तरी होता का त्यात? त्यांना सांगायचं नाहीये हे नव्हतं पाठांतर करून घेतलेलं. हो की नाही ग अर्चू? अर्चू तू पण कशी विसरलीस ग? नमा फोन करते, नानी नमालाही काही सांगू शकते म्हणून. सगळं तुझ्यामुळे झालंय बघ. तू नीट पाठ करून घ्यायला हवं होतंस नानीकडून. सॉरी सासूबाई, ते अगं ताई तिला नको बोलूस ग. नानीचं एक ठीक आहे, पण आपण सगळेच गोंधळून गेलो. काळजीपोटी आपण एकमेकांपासून जे लपवतोय ना ते खरंच कठीण आहे. हा तोच घाटे ज्याच्याबद्दल आधी ती माहिती विचारत होती, पण हा माणूस घरी येऊन का राहिलाय? म्हणजे तुला वाटतंय तो घाटे बापूंचा मित्र नसावा? आधी तिला घाटेंबद्दल आणि मिलिंद सरांबद्दल जे कनेक्शन आहे ते माहित नव्हतं. आणि नानी काकी पण आपल्याला काहीतरी सांगत होत्या, त्यावेळी ताई काकीने पटकन फोन कट केला. म्हणजे नमा नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही नको, अदितीला विचारण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन पाहूया. तुलाही अदितीला भेटायचंय ना? जाऊया आपण. तुझ्याकडे प्रत्येक वेळी मी माझं मन मोकळं करते. एखादी गोष्ट कोणाला सांगता येत नसेल तर तुला येऊन सांगते. डॅड आणि घाटेंनी एकत्र काम केलंय, पण तरीही घाटे या घरात आल्यापासून डॅडने मला याबद्दल काहीच सांगितलं नाही. असं का? मॉम तर खूपदा चुकीचं वागलीये, पण डॅड काहीच अंदाज बांधता येत नाही. आता तर मलाच या दोघांची भीती वाटायला लागली. पण यावेळी कुठलाही तमाशा होऊ न देता खरं काय ते शोधून काढावंच लागेल. यात आपली खूप धावपळ होणार आहे. आता बाबा इथे नाहीये तर गोकुळ निवासवर आलेलं हे संकट आपल्याला मिळून दूर करायचंय.